नीताज कुकिंग शोमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत सीझन स्पेशल पावटा भात. चला तर मग बघूयात. एक छोटी वाटी तेल गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे तडतडू द्यायचे. उभा बारीक चिरलेला कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. मग 4-5 कढीपत्त्याची पाने घालायची आणि थोडं परत परतवून घ्यायचं. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार 1 ते 2 चमचे घालून घ्या आणि पुन्हा हे व्यवस्थित भाजून घ्या. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला. आता हा मसालासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता आपला मुख्य घटक एक मोठा बाऊल पावटा घ्यायचा. तो सुद्धा 1 मिनिटभर व्यवस्थित भाजून घ्यायचा. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. अर्धा तास आधी 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता. आता तांदूळ सुद्धा या मसाल्यांसोबत व्यवस्थित भाजून घ्यायचा. तांदूळ एकदम चांगला भाजला गेला पाहिजे. इथे 1 चमचा तूपही घालू शकता. भाजल्यानंतर आता कलर बघू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतवून घ्यायचे. 2 वाटी तांदूळ होते तर 4 वाटी गरम पाणी करून घेतले. आता हे गरम पाणी भातामध्ये ओतायचे. हे मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे आणि त्याला एक छान उकळी आली की झाकण लावून 1 शिटी होऊ द्यायची. कुकर थंड झाला की झाकण उघडायचं. वाफवलेला मस्त पावटा भात तयार आहे आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर. तोंडी लावण्यासाठी भाजलेले पापड किंवा लोणचे घेऊ शकता. धन्यवाद.